वन बॅड डिसिजन बिफोर 2026 कम्स. हे काय होते म्हणून ठीक आहे. पण और ब्लाउज के लिए 1 मीटर बोला. हाय. तर आज मला जायचं बाहेर, जसं मी काल सांगितलं होतं कपडा घ्यायला. आणि एकटीच जसं मी काल म्हणले होते मी एकटीच जाणार आहे, तर मी एकटीच चालले. तिथे जाऊन तुम्हाला बोलते. रस्ताच सापडत नव्हता, कारण त्या दिवशी काय झालं ना, मी दुकान बंद नाही, मी गाडीवर आले होते, मला रस्ता सापडत नव्हता आणि चलत आले इतक्या लांबून. आता मी कपडे घेते आणि तुम्हाला सांगते. कपड़ा चेंज नहीं होता ना. हाँ, साड़ी को कपड़ा आसान लगता है 2 मीटर. वही उन्होंने साड़ी के लिए 5 मीटर बोला और ब्लाउज के लिए 1 मीटर बोला. मुझे ना ब्राउन भी दिखावा ऐसा ही. ऐसे मी कपडा मी घेतला आहे आणि याची मी बार्गेनिंग करून घेतले 1700चा. मी लिटरली 200 रुपयाची बार्गेनिंग केली आहे आणि आय एम हॅपी. ठीक आहे. आता मी ना सगळं टेलरच्या हातात आहे, माझं सगळं टेलरच्या हातात आहे. रिक्षात मी बसले, आता टेलरकडे जाते, त्यांना शिवते. आणि तिथं ना माझं खूप एक इम्पॉर्टंट काम आहे, ते पण मी तुम्हाला तिथेच सांगते. तुम्हाला काय वाटलं मी ड्रेस शिवायला जाईल, पण नो, मी चालले पार्लरमध्ये. कारण मला ना आयब्रो आणि अंडरआर्म्स करायचे आहेत. आणि हे मम्मीला माहीत नाही आहे, कारण मी तिच्यावर रुसले तर थोडासा फायदा पण झाला पाहिजे, म्हणून मी चालले पार्लरमध्ये आणि आयब्रो करून तुम्हाला भेटते. मला ना शेप नाही द्यायचा आहे प्रॉपर, फक्त हे एक्स्ट्रा केस इथले काढायचे. 1 मिनिट मी सांगते. फक्त फर्स्ट आहे ना, मला हसू येईल. वन बॅड डिसिजन बिफोर 2026 कम्स. आयब्रो बॅडच वाटतं आहे मला, कारण माझ्या घरी तर कोणाला माहीत नाही, स्पेशली पप्पाला माझे आयब्रो आवडतात आणि त्यांना माहीत नाही. पक्का मी ओरडा खाणार आहे. किती झालं असं वाटेल मी टकली झाले आयब्रोतून. माझं बजेट आधीच टाईट आहे आणि त्यात मी फाउंडेशन आणि एक इयरिंग आणि क्लिप लायनर घेतले 600 रुपयाचा. मी ना माझं मेजरमेंट दिलं आहे आणि आता मी चालले. आणि ना टेलर सर खरंच प्रॉमिसिंग होते की नाही का, त्यांनी बरोबर माझं सगळं मेजरमेंट घेतलं आणि मला जसं पाहिजे तसंच बोलले ते. म्हणजे असं नाही की हां ठीक आहे होणार नाही किंवा होईल, प्रॉमिसिंग दिसले. पहिलं ना त्यांच्या इथं गर्दी नव्हती, पण मला थोडंसं भीती वाटत होती, पण आता मला असं वाटतंय कुछ तो हो सकता है. तुम्ही जर मुलगी असाल ना, 18 वर्ष कंप्लीट झाले, तर एकटं जरूर फिरा, कारण कॉन्फिडन्स भेटतो आपल्याला आणि भारी वाटतं फिरायला एकटीला. आता आले मी आणि आता राहिला आयब्रोचा विषय, तर वेळ करते. पहिलं तोंडाला बांधते. तुला एक बघायचं का? काय डिफरन्स दिसायला? आवडलं तुम्हाला? चिडशील? तिला सांगून केलंस का? तुझ्या सगळ्या चिडतो तू वाईट तारीख आणि मी जिथं मेकअपचं सामान घ्यायला गेले होते ना, मी ज्या दिवशी मी रिव्हील करेन ना मी जिथं राहत होते, आणि मी त्या दुकानाचं नाव घेईल स्पेसिफिकली, तर तिथे जाऊ नका तुम्ही, कारण इतका रूड आहे ना त्यांचा स्टाफ. रूड म्हणजे तसं नाही, भावच देत नाहीत ते बिलकुल. कस्टमर आहेत ना भाऊ तुमच्या, आम्ही तुम्ही विचारलं पाहिजे काय पाहिजे, उलट तुम्ही काही गोष्टी ऑफर केल्या पाहिजेत की ते कस्टमर घेईल तुमची गोष्ट. ठीक आहे मी एक होते म्हणून ठीक आहे, पण खरंच लाव. मी आणले थोडेसे भरून फेविकॉलने चिटकवायचे. आणि आज ना सगळ्या गोष्टी माझ्या मनासारखं झाल्यात. म्हणजे मी आयब्रोज केले आज आणि माझे पार्सल्स पण आले सगळे, म्हणजे सगळंच माझ्या मनासारखं झालं. आणि मेन मी माझा ड्रेस टाकला आहे आज टेलरकडे, ती एक वेगळीच खुशी आहे. हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. म्हणजे उद्या मी व्हिडिओ टाकेल तोपर्यंत तर उद्या तर न्यू इयरच आहे.